हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? छान मजेत आहेत ना? तर बघा, मी आज एक परत मस्तपैकी व्हिडिओज करत आहे. तर ते तुम्हाला बघायला आवडेल आणि थोडं इथे बघून तुम्हाला समजतच असेल कशाचा व्हिडिओ आहे आणि कशाचा नाही. तर माझ्यासाठी खूप खास असा व्हिडिओ हा असणार आहे, कारण की हे आहे माझ्यासाठी गिफ्ट जे की मला माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. तर चला, तर मग मी तुमचा जास्त वेळ न घेता मस्तपैकी माझं गिफ्ट दाखवते तुम्हाला. काय आहे ते न्यू इयर स्पेशल गिफ्ट आहे. तर ते मी खोलल्यानंतर तुम्हाला स्टोरी सांगेल या गिफ्टची काय आहे ते. तर हे आहे माझा नवीन फोन, जे की मला माझ्या मिस्टरांनी घेऊन दिलेला आहे. आणि तर ह्या फोनची जरा स्टोरी आहे ते मी तुम्हाला सांगते पुढे, ऐका. तर बघा फ्रेंड्स, हा फोन आहे माझा, मला दिलेला आहे यांनी. तर सांगते, न्यू इयरचं वगैरे गिफ्ट काहीही नाही. हा फोन म्हणजे माझावाला जो जुना फोन होता ना, तो खराब झाला, त्याचा डिस्प्ले गेला होता. तर मला मग हा मला नवीन फोन घेऊन दिलेला आहे. आणि हां, थोडंसं सरप्राईज पण वाटत होतं मला, कारण की माझा जो जुना फोन खराब झाला होता ना, त्यांनी दुरुस्ती करायला नेले होते. तर मला वाटलं की ते दुरुस्ती करून आणणार, पण मग घरी आल्यानंतर मी बघते तर हा नवीन फोन दिसला मला, जे की मी खूप हॅप्पी झाली. पण असं काहीही नाही, दरवर्षी माझं एक फोन खराब होत असते. आणि हा थर्ड लग्न झालं तेव्हापासूनचा माझा हा 5वा फोन आहे बहुतेक. हां, दरवर्षी माझा फोन खराबच होते. याचं कारण माझं नवरा शेवटी ना, म्हणजे दरवर्षी फोन कोण घेऊन देणार आहे की नाही. मग थोडंसं ओरडले आणि मला म्हटले, मला काय म्हणते, तुझा फोन काऊन खराब होते? तर त्यांना वाटते मी व्हिडिओ करतो ना, व्हिडिओमुळेच खराब होते. पण व्हिडिओमुळे खरंच फोन खराब होते का? मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि हां फ्रेंड्स, तर बाकी असो मी तुम्हाला दाखवते. छान अशी याची पॅकिंग आहे. आणि हा फोन OnePlusचा आहे, जो की मला फार आवडतो. तर मी खोलून सुद्धा दाखवते मस्त. आणि हा असा फोन आहे. याची बॅक साईड बघा, छान आहे याची बॅक साईड पण. आणि हे साईडचं असं आहे आणि समोरून ही अशी आहे. तर आवडला मला फोन. आणि खरंच माझा फोन वर्षाला खराब होत असते, याचे कारण मलाही माहिती नाही. आणि माझे मिस्टर म्हणते की तू व्हिडिओ करते त्याच्यामुळेच खराब होते. खरंच व्हिडिओ केल्याने जर फोन खराब होत असेल ना, तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. हां, आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, आता मी यूट्यूब चालू करून लग्नाच्या वर्षी मी चालू केलं होतं, म्हणजे लग्न झाल्या तेव्हापासून आज मला 5वं वर्ष चालू आहे माझं यूट्यूबमध्ये. म्हणजे मी कंटिन्यू यावर्षी टाकत आहे व्हिडिओ. यावर्षी मध्ये टाकायची, पण काही प्रॉब्लेममुळे मला टाकणं व्हायचं नाही, कारण की मी घरी एकटीच असते. आणि मग माझी प्रेग्नन्सी वगैरे राहिली होती, त्याच्यामुळे मग माझं पॉसिबल झालं नाही. आणि आता यांनी मला सांगून, हे जर या 1 वर्षामध्ये तुझं चॅनल मोनिटाईज झालं नाही तर मग व्हिडिओ करणं बंद करणार आहे मी, झालं नाही तर. आणि झालं तर मग बघू समोर काय करायचं काय नाही. तर बघा, असं काहीच आहे या फोनची स्टोरी. तर तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की करा. तर बघा, माझं चॅनल अजून मोनिटाईज व्हायचंच आहे, कारण की मी म्हणजे नेहमी कंटिन्यू व्हिडिओज टाकत नव्हती, त्याच्यामुळे सुद्धा वॉच टाईम थोडा कंप्लीट व्हायला वेळ आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा. आणि ह्या 1 वर्षात जर झालं नाही तर, आणि मी पण ठरवलेलंच आहे की जर मोनिटाईज झालं नाही माझं चॅनल, की वॉच टाईम कंप्लीट झाला नाही, मी तर यूट्यूब
करणं बंद करून देणार आहे. आणि हा माझासुद्धा निर्णय आहे आणि माझ्या मिस्टरांचा. माझा जो निर्णय आहे तो माझ्या मिस्टरांचा असणार आहे. जर मी करतो म्हटले तर त्यांनी नाही म्हणत नाही, पण मला तरी वाटते, कारण की हार्ड वर्क असते याच्यामध्ये, सोपं काहीही नसते, दिसतं तेवढं सोपं नसते. म्हणूनच आणि हा खरंच ह्या लग्न झालं तसं 5 वर्षामध्ये माझे 5 फोन झाले जे की खराब झाले. माझं वापरणं वगैरे तर व्यवस्थितच आहे, पण व्हिडिओ केल्याने असं खराब वगैरे होते का ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, आता व्हिडिओ करण्यासाठी मला कॅमेरासुद्धा यांनी घेऊन दिलेला आहे, जो की मोठा असतो तो. आणि मग मी आता ह्या मोबाईलने व्हिडिओ वगैरे करणार नाही. आणि अपलोडिंगसाठी आमच्या घरी कम्प्युटरसुद्धा आहे, जे आता मी त्याच्यावरूनच अपलोडसुद्धा करणार आहे. म्हणजे या फोनला मी काहीही होऊ देणार नाही आता, कारण की खूप झालं नाही यार हे 5 वर्षात 5 फोन म्हणजे भरपूर झालं ना, हे की नाही. म्हणून मग मी पण ठरवली 1 वर्ष यूट्यूब करणार. त्याच्यामध्ये जर काही म्हणजे मॉनिटाईज वगैरे नाही झालं, वॉच टाईम वाढला नाही, तर मग मी बंद करून देणार सरळ हे यूट्यूब चॅनल. या फोनची स्टोरी अशी होती फ्रेंड्स. तर छान आहे फोन वगैरे, मला मस्त भेटलेला आहे. आणि असं एवढं काही वाटत नाही, कारण की वर्षाला एक फोन म्हटलं तर काही वाटत नाही. आणि वर्षाला एक फोन घेणं हे पण सरस चुकीचं आहे, पण खराबच होते, काय करणार आहे. आणि दुरुस्तीला नेलं तर मग 8-9 हजार माझा डिस्प्लेच जात होतो. याचे कारण काय मलाही माहिती नाही. ठीक आहे, प्रिशामुळं की खाली वगैरे पडत असेल. जेव्हा मी प्रेग्नेन्सीच्या आधी कशामुळं खराब व्हायचा हा प्रश्न मलाही पडतो. मग त्याच्यामुळेच थोडंसं माझा विचार चालू आहे. या 1 वर्षामध्ये माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं, वॉच टाईम वाढला, तर मी व्हिडिओ करणार, नाही तर नाही करणार. तर चला मग आजचा व्हिडिओ असा होता. आणि हा फोनसुद्धा माझा असा आहे, परत एकदा बघून घ्या. छान OnePlusचा आहे, मला आवडलेला आहे. आणि आता आपण याला चालू करूया. तर चालू केलेला आहे मी. छान आहे याची स्क्रीन वगैरे. तर बघा, मी एवढी हार्डवर्क करून व्हिडिओ बनवते आणि सर्वजण बघते वगैरे, पण माझा वॉच टाईम थोडा म्हणजे वाढायला थोडा वेळ आहे. तर बघूया काय होते आणि काय नाही. तर चला मग मी आजचा व्हिडिओ असा होता. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.